नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या परभणी जिल्ह्यातील कलावंताची बैठक आज शहरातील ग्रीन लीफ या ठिकाणी संपन्न झाली. ही बैठक घेण्यामागचा उद्देश म्हणजे लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या आंदोलनामुळे कलावंतांच्या मानधनामध्ये डबल वाढ झाली असून ती आता 5,000 रुपये सरसकट दिली जात आहे. मात्र जे मानधन कलावंतांच्या खात्यामध्ये पूर्वी जसे दर महिन्याला जमा होत असे तसे ते आता कलावंतांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला जमा होत नाही. प्रत्येक महिन्याला मिळणारे मानधन कलावंताच्या खात्यात जमा व्हावे या व अन्य मागण्या संदर्भात येणाऱ्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचं मत आज बैठकीदरम्यान प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच पुढे बोलताना गायक शिंदे म्हणाले की शासनाच्या वतीने दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून 100 कलावंतांची निवड करण्यात येते. त्यामध्ये वाढ करून आता 200 कलावंतांची निवड करण्यात यावी. की लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या आंदोलनामुळे राज्य सरकारनं कलावंतांच्या मानधनात दुप्पट वाढ केली. आता 2250 रुपये मानधन मिळत होतं कलावंतांना, तर ते मानधन आता सरसकट 5,000 रुपये राज्य सरकारकडून दिलं जातं. परंतु 1 एप्रिल पासून मानधनामध्ये दुप्पट वाढ झाल्याच्या नंतर ते मानधन कलावंतांना पूर्वीसारखं प्रत्येक महिन्याला बँकेमध्ये जमा होत नाही. तर ते मानधन राज्य सरकारनं प्रत्येक महिन्याला कलावंताच्या खात्यावर जमा करावं, यासाठी येणाऱ्या काळामध्ये फार मोठं आंदोलन लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीनं आम्ही मुंबईमध्ये करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत. तर त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातले सगळे कलावंत जागृत व्हावेत. त्यांना आपल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, आपल्या अडचणीच्या संदर्भामध्ये मनमोकळेपणाने बोलता यावं, यासाठी मी परभणीत आलो होतो. आणि याच्यानंतर उद्याचा कार्यक्रम हिंगोलीला आहे, 15 तारखेचा 16 तारखेला मी यवतमाळला आहे, 17 तारखेला वाशिमला आहे, 18 तारखेला अकोल्यात आहे, नंतर बुलढाण्यात आहे. हे संपूर्ण विदर्भात आणि मराठवाड्यात यासाठीच कार्यक्रम लावलेले आहेत. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यावरती 100 कलावंतांना प्रत्येक वर्षी मानधनासाठी पात्र ठरवलं जातं. तर ती संख्या वाढवून राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यावरती प्रत्येक वर्षाला 200 कलावंतांना मानधन मंजूर केलं पाहिजे. 200 कलावंत पात्र ठरवले पाहिजेत. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.